नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खेडले झुंगे गावचे प्रगतशील शेतकरी दिलीप भाऊ सदाफळ गहू बियाणं घेण्यासाठी आपल्याकडे आलेले आहे आणि त्यांनी घेतलाय प्राईडचा 999। तसेच राहाता तालुक्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील निगोज गावचे प्रगतशील शेतकरी चंद्रकांतजी काळे साहेब गहू बियाणं घेण्यासाठी आपल्याकडे आलेले आहे आणि त्यांनी घेतलाय श्रीराम सीडचा श्रीराम सुपर SR05। आणि ह्या दोन्ही प्रगतशील शेतकऱ्यांचा अडवंटा सीडचे रिजनल सेल्स मॅनेजर ज्ञानेश्वरजी बोराडे साहेब यांच्या हाताने आपण या दोन्ही शेतकऱ्यांचा दोन्ही पाहुण्यांचा यथोचित असा सन्मान केलेला आहे। बियाणं घेतल्यानंतर या दोन्ही शेतकऱ्यांनी पहिला प्रश्न विचारला, आमच्या रानामध्ये गव्हाची वाढ जास्त होते आणि परिणामी गहू पडतो आणि लोळतो। आणि मग त्याच अनुषंगाने भाऊंनी घेतलाय प्राईड 999 आणि दादांनी घेतलाय श्रीराम सीडचा SR05। आणि पण गव्हाची वाढ अतिरेक होऊ नये या अनुषंगाने बियाण्याला एक बीज प्रक्रिया आपल्याला आवर्जून या ठिकाणी करायची आहे। गव्हाची वाढ मर्यादित राहण्यासाठी आपल्याला क्लोरोमेकाट क्लोराईड किंवा मेपिकॉट क्लोराईड म्हणजे लिओसिन किंवा चमत्कार याच्या बरोबर वार्डन किंवा PCT याची बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहे। यामुळे रोग आणि किडीपासून बियाण्याचं तर संरक्षण होणारच आहे। मेपिकॉट क्लोराईड किंवा क्लोरोमेकाट क्लोराईड मुळे त्या झाडाची म्हणजे गव्हाची वाढ मर्यादित राहून अधिक फुटवे त्या गावाला होणार आहे। तसेच शेतकरी बांधव 20 ते 25 दिवसाच्या असताना 19 सारख्या विद्राव्य खताचा सर्रास गहू पिकाला वापर करतात। तो न करता पहिली फवारणी विद्राव्य खताची आपल्याला 1261 ची घ्यायची आहे आणि तदनंतर पुढील 15 ते 20 दिवसांनी म्हणजे कांडे धरताना आपल्याला 13-40-13 या विद्राव्य खताची फवारणी घ्यायची आहे। आणि होय, या विद्राव्य खताची फवारणी घेत असताना पहिल्या 1261 बरोबर सुद्धा जरुरी प्रमाण योग्य ते कीटकनाशक त्यामध्ये क्लोरोपायरिफॉस आणि सायपरमेथ्रिन असणारं कुठलाही कीटकनाशक यामध्ये कॅनॉन असेल, हमला असेल, बिल्बो असेल किंवा लारा असेल आणि जोडीला डॉक्टर कूल किंवा एंट्राकॉल किंवा Z78 याची आपल्याला फवारणी करायची आहे। तसेच दुसरी जी फवारणी गहू कांडी धरत असताना 13-40-13 आपण घेणार आहोत त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे इमामेक्टिन 13-40-13 आणि साप या बुरशीनाशकाची यात फवारणी करायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, 2 फवारण्याची शिफारस आपण केलेली आहे। गव्हाची अतिरेक वाढ होऊ नये या अनुषंगाने या ठिकाणी आपण बीज प्रक्रिया आणि त्याच अनुषंगाने विद्राव्य खताची फवारणी केली आहे। होय, युरियाचा वापर करताना एका वेळेस जास्तीत जास्त 30 ते 35 किलो युरिया जे आपल्याला रासायनिक खताचा शिफारसी डोस आहे त्याबरोबर वापरायचा आहे। आमच्याकडे गंगतडीला सर्रास एकरी 2 गोण्या युरिया शेतकरी एका वेळेस वापरतात। परिणामी अतिरेक वाढ होते, गहू पडतो, लोळतो, या समस्या येतात। या येऊ नये म्हणून हा व्हिडिओ तुम्ही ऐकलात त्याबद्दल धन्यवाद।